नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओनली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण भारताचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. त्यांच्याविषयी काही माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने 7 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून 1 जानेवारी 2025 पर्यंत तो पाळला जाईल. या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत. मनमोहन सिंग हे भारताचे 14वे पंतप्रधान होते. त्यांचा पंतप्रधानाचा कार्यकाळ 22 मे 2004 ते 26 मे 2014 पर्यंत होता. मनमोहन सिंग हे भारताचे 2 वेळा पंतप्रधान झाले होते, 2004 आणि 9. मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाब, सध्याचे पाकिस्तानमध्ये आहे, तेथील गाह या गावी झाला. निधन 26 डिसेंबर 2024 वयाच्या 92व्या वर्षी नवी दिल्ली येथे झालं. भारतीय रिझर्व्ह बँकचे 15वे गव्हर्नर होते 1982 ते 85 पर्यंत. त्यांनी 1954 मध्ये पंजाब विश्वविद्यालयात मास्टर डिग्री पूर्ण केली. 1957 ते 59 या काळात पंजाब विद्यापीठात अर्थशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याते होते. 1957 केम्ब्रिज विद्यापीठात अर्थशास्त्र पदवी. 1962 ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांच्या डी.फिल डॉक्टरेट केले. 1966 ते 69 दरम्यान संयुक्त राष्ट्रासाठी काम केले. 1969 ते 71 पर्यंत मनमोहन सिंग हे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली विद्यापीठात आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक होते. 1972 ते 76 भारत सरकारमध्ये मुख्य आर्थिक सल्लागार होते. 1980 ते 82 मध्ये नियोजन आयोगात होते. 1982 आरबीआय गव्हर्नर म्हणून नियुक्ती 1982 ते 85. 1985 ते 87 पर्यंत नियोजन आयोगाचे भारत उपाध्यक्ष होते. 1987 ते 90 दरम्यान जिनेव्हा येथील दक्षिण आफ्रिकन आयोगाचे महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1987 ते 90 या कार्यकाळात विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष होते. 1957 केम्ब्रिज विद्यापीठातून इकॉनॉमिक्स ट्रायपोस पूर्ण केले. पंजाब विद्यापीठात शिक्षक म्हणून काम केले. 1991 मध्ये ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले. 1991 ते 96 22वे केंद्रीय अर्थमंत्री पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते. त्यावेळी मनमोहन सिंग त्यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते. 1991 ते 2019 पर्यंत राज्यसभा सदस्य आसाम राज्याचे राज्यसभा सदस्य होते. 1991 मध्ये आर्थिक सुधारणाचे शिल्पकार आणि विचारधारा होते. 24 जुलै 1991 रोजी पहिला अर्थसंकल्प सादर केला. नरसिंहराव यांच्यासोबत आर्थिक उदारीकरणाच्या युगाची सुरुवात झाली. 1998 ते 2004 10वे राज्यसभा विरोधी पक्ष नेते होते. मनमोहन सिंग यांनी ऑक्सफर्ड मधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली. मनमोहन सिंग हे कधीच लोकसभाचे सदस्य नव्हते. इंडियाज एक्सपोर्ट ट्रेड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ ड्रिव्हन ग्रोथ हे पुस्तकही
त्यांनी लिहिले. दोन 2019 ते 24 पर्यंत ते राज्यसभा सदस्य राजस्थान राज्याचे होते. आता आपण पाहणार आहोत मनमोहन सिंग यांना मिळालेले पुरस्कार. 1987 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. 1987 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार. 1993 आणि 94 चा आशिया मनी पुरस्कार. 1995 केब्रिजच्या सेंट जॉन्सन कॉलेजमधून विशिष्ट कामगिरीसाठी राईट पारितोषिक. 1996 केब्रिजच्या सेंट जॉन्स कॉलेजमधून ॲडम स्मिथ पारितोषिक. 2002 मध्ये भारतीय संसदीय गटाकडून उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. 2010 मध्ये ऑर्डर ऑफ किंग अब्दुलाजिज सौदी अरेबियाचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार. फोर्ब्स मॅगझिनचा मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग 2011 जगातील 19व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती. 2012 जगातील 22व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती. 2013 जगातील 28व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती. 2014 ऑर्डर ऑफ द पाउलोनिया फ्लॉवर्स याला ग्रेट कॉर्डन म्हणतात, जपानचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून कामगिरी आपण आता पाहणार आहोत. 2005 मध्ये त्यांनी नरेगा योजना सुरू केली. 2005 माहितीचा अधिकार कायदा त्यांच्या कार्यकाळात आला. आधार कार्ड योजना त्यांच्या कार्यकाळात सुरू झाली. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी त्यांच्या कार्यकाळात सुरू झाले. भारत अमेरिका अण्वस्त्र करार त्यांच्या कार्यकाळात झाला. 2013 भूमी अधिग्रहण कायदा त्यांच्या कार्यकाळात पास झाला. 2013 राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा. हे होती मित्रांनो डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याविषयी महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ओनली GKGS या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर ओनली GKGS या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.